तुमच्याही गॅसची हालत माझ्या गॅससारखी झालेली आहे. तुम्ही आतल्या प्लेटा बघू शकता, इतक्या घाण झालेल्या आहेत की मी तुम्हाला काय सांगू. आणि गॅसवरती सुद्धा तुम्ही बघू शकताय. आता यासाठी कोणतंही क्लीनर जे आहे ते वापरलं तरी सुद्धा ते पुन्हा आणि घाण होतच. तर तेलकट भांडी असू दे, तुपाचं भांडं असू दे, तेलकट तुपकट म्हणजे कोणतीही भांडी असू दे, फरशीवर पडलेले चिकट डाग आणि फरशी पुसल्यानंतर येणारा जो हिरवंड वास आहे किंवा कुबट वास आहे तो सुद्धा येणार नाही. आणि हे तुम्ही बघू शकताय, जे भांड्यांचं कपाट आहे त्याच्यावरती सुद्धा किती धूळ बसलेली आहे. आता यासाठी आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे एक सोल्युशन. तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा जो आहे तो 1 रुपयाचा जो टाईट निरमा येतो ना तो मी घेतलेला आहे. सॉरी, 2 रुपयाचा. आणि त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. आता हे जे सोल्युशन आहे आपण सगळीकडे यूज करून अगदी तेला तुपाचे जे तेलकट तुपकट जे डाग आहेत किंवा चहा सांडलेले डाग आहेत, दुधाचे डाग आहेत किंवा तेल सांडलेले डाग आहेत, ते सगळे अगदी एका झटक्यात जातात आणि अजिबात फरशी पुसली तरी ती चिकट होणार नाही. गॅस सुद्धा चकचकीत निघेल. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि फरशीवरती सुद्धा हे सोल्युशन आपल्याला यूज करायचं आहे. म्हणजे ऑल इन वन हे सोल्युशन आपण तयार करून घेतलेलं आहे. तर हा डब्बा तुम्ही बघू शकता. यामध्ये मी मसाला तयार करून ठेवलेला होता आणि किती तेलकट झालेला आहे. तर सगळ्यात आधी मी जो माझा गॅस आहे, जे गॅसचं जे कडेची रिंग आहे ती मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते. ही रिंग तुम्ही बघू शकताय. तर यामध्ये मी थोडंसं जे आपण सोल्युशन बनवून घेतलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि स्क्रबर घ्यायचं आहे, जो तारेचा स्क्रबर असतो म्हणजेच तारेचा चोथा असतो तोच घ्यायचा आहे आणि त्याने हे क्लीन करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कितीही महागडे क्लीनर जे आहेत ते यूज केला साफ करण्यासाठी तरीही ते पुन्हा घाण व्हायचं तसं होतंच. आणि एक प्रकारचा जो कुबट वास आहे ना तो येत नाही. म्हणजे जो घरगुती निरमा आहे तो जरी तुम्ही यूज केला तरीही चालतं, काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि तुमच्याकडे लिंबू नसेल, सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगरचा वापर केला तरीही चालेल, नाही केला तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय ते जे बनवून घेतलेलं सोल्युशन होतं मी गॅसवरती टाकून गॅस स्वच्छ असा धुवून घेत आहे. आणि या पद्धतीने आपल्याला अगदी चकचकीत म्हणजे कितीही तेलकट तुपकट डाग असू देत पूर्ण असं स्मूथली आणि कोरडं होतं की त्यावरती अजिबात कोणत्याही प्रकारचा एकही डाग राहत नाही. आणि साध्या पाण्याने इथे मी क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय एकदम चकचकीत असा गॅस आपला निघलेला आहे, स्वच्छ आणि सुंदर. आणि आफ्टर आणि बिफोर मधला तुम्ही फरक बघू शकताय. आता हे जे काडपचं कपाट आहे त्यावरची फरशी सुद्धा खूप जास्त घाण झाली. आमच्या इथे रस्ता करायला म्हणजे माणसं येतात, रस्ता करायला सुरू आहे त्यामुळे धूळ भरपूर येते. आणि ते जे बनवून घेतलेलं सोल्युशन होतं ते मी यावरती ओतून घेतलेलं आहे. आणि एक नॅपकिन घेऊन हे मी क्लीन करून सुद्धा घेते, तुम्ही बघू शकताय. आणि अजिबात एकही कण धुळीचा राहत नाही किंवा पुन्हा हे 2-3 दिवस तरी अजिबात यावरती धूळ नाही बसत. अगदी हे सुद्धा बघू शकता क्लीन व्यवस्थित झालेलं आहे. तर तिथे मी फ्रीज क्लीन करायला घेतलेला होता. तुम्ही बघितला आधी किती घाण होती, धूळ होती फ्रीजवरती आणि या सोल्युशनने पटकन निघून गेली. आता तुम्ही म्हणाल निरम्याचंच तर पाणी आहे, पण बाकीचे जे सोल्युशन आपण बाजारातून विकत घेतो त्याच्यापेक्षा हे बेटर आहे, होममेड आहे. यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा केमिकल नाही आहे. आणि निरम्यामध्ये केमिकल्स असतात पण बाहेर जे आपण जे क्लीनर जे वापरतो माहिती नाही आपल्याला त्यामध्ये काय काय असतं. आणि भांडी सुद्धा ते असतात जी आपली तेलकट तुपकट ती तरी इझिली क्लीन होतात, इझिली. म्हणजे खूप जास्त तेलकट तुपकट ज्या वेळेला होतं ना घरामध्ये सगळीकडे फरशीत वरती सुद्धा काही तेलाचे वगैरे डाग पडलेले असतात चहाचे वगैरे, तर यावेळेला मी हे सोल्युशन तयार करते. आणि अशा पद्धतीने सगळं जे काय आहे ते क्लीन करून घेते. आता किचन कट्टा जो आहे, वरची फरशी जी आहे ती मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेली आहे. आणि अगदी इतकं म्हणजे साफ होतं ना की तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा. किंवा तुम्ही ट्राय केलेला असाल सुद्धा, ट्राय केला असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की हो धनू आम्ही हे ट्राय करतो म्हणून. मी बाहेरचं जे क्लीनर आहे ते यूज नाही करत किंवा फिनेल सुद्धा यूज करत नाही. अशा पद्धतीनेच मी जे काही क्लीन करायचं आहे, जे सोल्युशन बनवते आणि या पद्धतीने क्लीन करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय जे सिंक आहे, किचन ओटा आहे, गॅस शेगडी आहे, एकदम चकचकायला लागलेला आहे. आणि ॲक्च्युली काय होतं एक्स्ट्रा किरण पडल्यामुळे ना थोडंसं हे काळवंटतं, तर ब्राईटनेस जो आहे तो दरवेळेला वाढवावा लागतो. आता
पुन्हा मी येणार आहे फरशीकडे. फरशी जी आहे किचनमधली पूर्ण व्यवस्थित अशी मी झाडून घेणार आहे. त्याच्या आधी हा गंज रिकामा झाला होता पाण्याचा, तर तो बाहेर मी ठेवत आहे. कारण रिकामा झाला आहे तर त्याच्या खालचे जो काही भाग आहे मग तो तेवढाच मग साफ करायचा राहून जाईल. त्यामुळे मी हे बाहेर ठेवणार आहे. आणि इथे जाड्या आणि सोहमची बघू शकताय तुम्ही मज्जा. नेहमीच असं असतं यांचं. आणि फरशी तुम्ही बघू शकताय, म्हणजे मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे किती डाग पडलेले आहेत, किती. आता हे मी सोल्युशन घेते आणि जिथे जिथे डाग पडलेले आहेत तिथे हे सोल्युशन मी ओतून घेते. सोल्युशन म्हणजे काय, निरम्याचं पाणीच आहे ते. फार काही त्याला असं तामझाम न केलेला, म्हणजे अशा पद्धतीचं ते सोल्युशन आहे. आणि ₹1 काम होऊन जातं. 1 ते 2 रुपयाला निरम्या जो आहे तो येऊन जातो. टाईट वापरा किंवा व्हील वापरा, तुम्हाला जो कोणता यूज करायचा तो वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही. आता त्यामध्ये मी सोल्युशन सगळीकडे ओतून घेतलेला आहे. आणि पुन्हा त्याच म्हणजे जो मग आहे किंवा भांडा आहे पूर्ण भरून घेऊन पुन्हा आणि सगळ्या फरशीवरती ओतून घेतलेला आहे. आणि इझिली क्लीन होतं, तुम्ही बघू शकता. पटकन सहज निघतं, कारण निरम्यामध्ये सोडा असतो. आणि जे काही खूप असे चिवट डाग आहेत ना, ते उकलून काढायला सोड्याची मदत होते. तर अशा पद्धतीने हे बघू शकताय, पट 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 सगळे जे डाग आहेत ते इझिली क्लीन होतात. काहीच म्हणजे अजिबात फरशीवरती राहत नाही. या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. आणि मी दर 2 दिवसाला अशीच फरशी क्लीन करते. माझ्या तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितला सुद्धा असाल, या पद्धतीने मी फरशी क्लीन करते ती. आणि अशीच करून घ्यावी लागते. आणि कसं आहे, माझ्या घरी कोणी लहान नाही आहे, पण माझ्या घरी 3 डॉग्स आणि 2 कॅट आहेत. तर हे सगळे मिळून इतका दंगा घालतात, इतकी घाण करतात की काय सांगू आता मी तुम्हाला. ठीक आहे. तर या पद्धतीने जे काही कानेकोपरे आहेत मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि इझिली क्लीन होतं. अजिबात फरशीचा उबट किंवा हिरवंड असा वास येतो ना फरशी पुसल्यानंतर, अजिबात येत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी फ्रेश असा फ्रेग्रन्स येतो. आणि एक प्रकारचं ना स्मूथनेस ची लेअर त्यावरती तयार होते फरशीवरती. आणि फक्त काळजी इतकीच घ्या, ज्यावेळेला आपण निरम्याचं पाणी फरशीवरती ओततो त्यावेळेला ती स्लिपरी खूप जास्त होतं. त्यामुळे अगदी म्हणजे हळूवारपणे आता मी चालते त्या पद्धतीने तुम्ही चाला, नाही तर एकदम फास्ट चालायला गेलं ना तर पडतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मी काय केलेलं आहे, एक मोठं कापड जे आहे ते घेतलेलं आहे. आणि एक एक जी फरशी आहे 2-2 ब्लॉकेज जे आहेत ते पुसून घेऊन बादलीमध्ये पिळून घेते जे काही पाणी आहे ते. आता तुम्ही म्हणाल की धनू, तू सेकंड टाइम फरशी का नाही पुसली, कारण निरम्याचा जो पांढरटपणा आहे तो त्यावरती राहील. तर अजिबात राहत नाही. मी फक्त एकदाच क्लीन करून घेते आणि चकचकीत होतो. म्हणजे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. काहीही म्हणजे पुन्हा आणि फरशी पुसायची गरज पडत नाही. आणि आपण खूप कमी निरमा वापरलेला आहे. प्लस लिंबूचा रस सुद्धा त्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही सुद्धा हे सोल्युशन आहे ते इझिली घरी तयार करून बघू शकताय. आणि ट्राय करू शकताय. ट्राय केला असाल तरीही मला सांगा कमेंटमध्ये. आणि बाहेरचे जे क्लीनर्स आहेत ते खूप जास्त महागडे आहेत आणि दरवेळेला आपल्यासारखे मिडल क्लास लोकांना मागवणं ते परवडत नाही. त्यामुळे असा जो आहे तो देसी जुगाड किंवा होममेड जुगाड जो आहे तो करावा लागतो आपल्याला घर बसल्या. आणि आजपर्यंत मी कोणतंही क्लीनर जे आहे ते मागवलेलं नाही किंवा फिनेल वगैरे मी यूज करत नाही. जास्तीत जास्त माझा निरमा आणि क्लिनिक प्लस शॅम्पू आहे त्याचा जास्त वापर होतो. कारण याने इझिली क्लीन होतं. चिकट डाग आहेत ते इझिली क्लीन होतात. अजिबात डाग राहत नाहीत. फरशी तुम्ही नंतर बघू शकता अगदी पांढरी खडखडीत अशी निघते. जे तुम्हाला मी सुरुवातीला डाग दाखवले, एकही डाग राहत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा जे सोल्युशन आहे ते बनवू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि किचनमध्ये तुम्हाला माहिती आहे पांढरी फरशी असेल तर इतकी घाण होते, इतकी घाण होते की म्हणजे सांगता येणार नाही शब्दामध्ये, इतकी घाण होते. आणि ही जी माझी फरशी आहे ती पांढरी प्लस मॅट आहे. त्यामुळे पटकन घाण होते. म्हणजे थोडंसं असं जी रूममध्ये फरशी आहे तशी जर असती तर कदाचित फार म्हणजे इतकं क्लीन करायची गरज लागली नसती. मॅटवरती कसं आणि त्यामध्ये पांढरी फरशी असेल तर खूप जास्त डाग उठून दिसतात. अगदी साधं चहाचा एक थेंब जरी
पडला तरी सगळ्या पांढऱ्या फरशीवरती तो एक थेंब जो आहे तो उठून दिसतो. तर हे सोल्युशन कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा हे सोल्युशन जे आहे ते ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आपण भेटूया मस्त अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.